नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे. मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारी जाहिरात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे कोण फॉर्म भरू शकतं, वयोमर्यादा काय असणार, तुमची सॅलरी काय असणार, एक्झाम पॅटर्न काय असणार, या रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मित्रांनो, मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहिरात. बघू शकता ह्या प्रकारे जाहिरात आहे. कार्यकारी सहाय्यक या पदाचे नाव आहे. पूर्वीचे नाव त्याचे लिपिक हे नाव होते. आता नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. कार्यकारी सहाय्यक हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं त्यांनी लिंकसुद्धा दिलेली आहे. तुम्ही इथून तुम्ही ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता. त्यानंतर बघू शकता तुम्ही पदाचे नाव, कार्यकारी सहाय्यक व त्यांची श्रेणी म्हणजे सॅलरी तुम्हाला काय असणार. बेसिक सॅलरी तुम्हाला 25,500 ते 81,100 या दरम्यान राहणार आहे. 25,500 म्हणजे तुम्हाला पेमेंट हे लगभग डी ए अनालिसिस HRA संपूर्ण मिळून 30 ते 35,000 रुपये तुम्हाला बाय हँड पेमेंट देण्यात येईल. त्यानंतर एकूण पद हे 1846 पद आहे. 1846 पद म्हणजे मित्रांनो खूप सारे पद आलेले आहे. म्हणजे हे तुम्ही एक प्रकारचे जम्बो भरती म्हणू शकता. गट क या संवर्गातील ही भरती आहे. त्यानंतर बघूया कॅटेगरीनुसार किती पद आहे हे पाहूया. इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तक्ता दिलेला आहे. सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अल्पकालीन पदवीधर, सुशिक्षित, बेरोजगार, एकूण अशा जागा त्यांनी दिलेल्या आहे. पूर्ण कॅटेगरीसाठी बघून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे तक्ता आहे. तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. तिथून तुम्ही माहिती चेक करू शकता. अनाथ मुलांसाठी 18 पदे आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. दिव्यांगांसाठी 74 पदे आरक्षित आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही टिप दिलेली आहे. भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. हे लक्षात ठेवावे. मुंबई महानगरपालिका यांच्या हातात राहणार आहे पद वाढवणं किंवा घटवणं. त्यानंतर पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊया. उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाचे माध्यमिक म्हणजे थोडक्यात म्हणलं तर तुमच्याकडे 12वी आणि ग्रॅज्युएशन असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये गॅप नसावा. परीक्षा तुम्ही लगट म्हणजे सलग उत्तीर्ण झालेला असावा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप नसावा. गॅप असल्यास तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमच्याकडे उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुमच्याकडे इंग्रजी व मराठी टंकलेखेचे म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट इतकं असणं आवश्यक आहे. कॅम्प्युटरचं प्रमाणपत्र दोन्ही असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर उमेदवाराजवळ MSIT ही उत्तीर्ण असलं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराला संगणकीय ज्ञान म्हणजे थोडक्यात म्हणलं तर तुम्हाला संगणकामधलं बेसिक ज्ञान तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्वतःचा एक ईमेल सुद्धा असणं आवश्यक आहे. ईमेल याच्यामुळे तुम्ही जर फॉर्म भराल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेशपत्र ईमेलद्वारे प्राप्त केलं जाईल. सर्व जी सूचना आहे त्या ईमेलद्वारेही तुम्हाला प्राप्त केलं जाईल. वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण बघून घेऊया. वयोमर्यादामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष आणि मागास प्रवर उमेदवारासाठी 18 ते 43 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळं वयोमर्यादा दिली आहे. तुम्ही इथून चेक करू शकता. त्यानंतर आपण बघून घेऊया निवड प्रक्रिया परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते बघून घेऊया. इथं असा तक्ता दिलेला आहे. इथं पण सुद्धा तुम्ही बघू शकता वयोमर्यादा काय असणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊया थोडक्यात.
इथं चार सब्जेक्ट दिलेले आहे। 4 सब्जेक्टमध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 मार्क, पूर्ण पेपर 100 मार्काचा असणार आणि 100 मिनिटे राहणार। एक प्रश्न 2 मार्काला राहणार आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या। अशा प्रकारे सिलेबस आहे। त्यानंतर म्हणजे सिलेबसमध्ये परीक्षा घेण्याची पद्धत ही त्यांनी थोडी डिफरंट ठेवलेली आहे। आपण ते व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत। ऑनलाईन दिनांक आणि वेळ 20 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। तर पुढच्या महिन्यामध्ये 9 तारखेपर्यंत 9 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर फीस यांनी खूप जादा ठेवलेली आहे मित्रांनो। ओपन प्रवर्गासाठी 1000 रुपये ठेवलेले आहे व GST सेवा करासह ठेवलेले आहे। मागासवर्गीयासाठी 900 रुपये ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर इथं महत्त्वाचं बाब म्हणजे परीक्षेचे स्वरूप व संबंधित सूचना अशा आहे की यांनी म्हणजे पहिले काय व्हायचं मित्रांनो, 100 मिनिटे असायचे, ते लगट असायचे। आपण काय करायचो, कोणताही प्रश्न मध्ये सोडायचो, म्हणजे बुद्धिमत्ताचं येत असेल तर बुद्धिमत्ताचं सेक्शन घ्यायचो आणि तिथले आपण प्रश्न सोडायचो, किंवा इंग्रजीचं व्याकरणचं येतं इंग्रजीत सोडायचो। पण आता असं नाही होणार। आता त्यांनी सेक्शन वाटून दिलेले आहे, 4 सेक्शन ABCD। याच्यामध्ये प्रत्येक मराठीचे 6, इंग्रजी व्याकरणचे 6, जनरल नॉलेजचे 6 आणि बौद्धिक चाचणीचे 7, म्हणजे अशा ABCD असा संच केलेला आहे। आणि त्याचा सेक्शन वाईज त्यांनी स्पेसिफिक टाईम इन्क्लूड केलेला आहे। या सेक्शनला 25 मिनटं देण्यात आलेलं आहे। 25 मिनटं झाल्यानंतर दुसरा सेक्शन ओपन होईल, मग त्याच्यानंतर तिसरा, त्याच्यानंतर चौथा, अशा प्रकारे परीक्षा घेण्यात येणार आहे। आणि हे सर्व मिक्स प्रश्न असणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच येणारे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।